तुझ्या लक्षरी आणि सत्य अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर गेला म्हणे धरा राहते तरी द्याल मते निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे संताशी चरणारे जे उतरू ओझे मातीचे लटीच्या अभिमान होता क्षीण पाववित तथा म्हणे आरोपीचे सुख साक्षी निनावे संतांचे चरणारे जे उतरू ओझे मातीचे कथेच्या क्रमाला प्राप्त झालेला 910 क्रमांकाचा अभंग आहे. यथामती विचारार्थ चालू आहे. मार्गाने या अभंगातून अरूप आणि निनाम अवस्था सिद्ध झाल्याच्या खरं सुख नाही हा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे सुख साचे अशी संगती आपण पाहतो आहोत. अरूप आणि निनाम अवस्था सिद्ध झाल्याच्या शिवाय म्हणजे नामरहित रूपरहित अशी अवस्था सिद्ध झाल्याच्या शिवाय खऱ्या सुखाचा लाभ नाही हा उपनिषदाचा सिद्धांत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि नामरूपरहित अशी अवस्था सिद्ध होण्याकरता जवळ आता नावरूप माझे पाप गाठीचे माझ्या पदरी असलेलं पापरूप असलेलं नाम आणि रूप त्याला आग लागली पाहिजे अशी महाराजांची या ठिकाणची भाषा आहे. आता नामाला रूपाला आग लागो असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा नाम शब्दाचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण अर्थ विचारात घेतला. ते नाम जळू म्हणण्यासारखं आहे का नाम निनाव अशा पद्धतीची अवस्था प्राप्त करून घेणं याच्यामध्ये काही फार महत्व आहे का याचा विचार करण्याकरता म्हणून आपण नामाच्या संबंधात विस्ताराने विचार केला. नाम शब्दाचे 3 अर्थ आपण पाहिले. एक आहे व्यावहारिक काहीतरी संकेत म्हणून ठेवलेलं नाव व्यक्ती विशेषाचं नाव असा नाम शब्दाचा पहिला अर्थ आपण पाहिला. त्याच्यानंतर नाम शब्दाचा दुसरा अर्थ आपण पाहिला यावत शास्त्र कारण नाम शब्दातून आपल्याला नामातून शब्दावर जाता येतं. नाम म्हणजे शब्द आहे आणि शब्द म्हणजे यावत शब्दशास्त्र असा एक अर्थ आपण केला. आणि नाम सगळ्या शास्त्राला उद्देशून यावत शब्दशास्त्राला उद्देशून नाम शब्दाची योजना करता येते. त्याच्याकरता आपल्याला उपनिषदाचं प्रमाण मिळालं. नारद सनत कुमाराकडे गेले आणि सनत कुमाराला त्यांनी मी काय काय अध्ययन केलेलं आहे हे सगळं सांगितलं. आणि एवढं सगळं माझं अध्ययन झालेलं असताना सुद्धा मला समाधान नाही माझ्या शोकाचा नाश झालेला नाही तेव्हा माझ्या शोक नाशासाठी म्हणून काही योजना करा असं सनत कुमाराला त्यांनी सांगितलं. तेव्हा सनत कुमार म्हणतात तुम्ही जे शिकला ते सगळं नाम आहे. तुम्ही जे जे शिकला ऋग्वेद शिकला यजुर्वेद शिकला सामवेद शिकला अथर्ववेद शिकला 6 शास्त्र शिकला 18 पुराण शिकला ते सगळं नाम आहे असं त्यांनी तिथे चिंतन सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे यावत शास्त्राला उद्देशाने एक नामशब्दाची योजना आपल्याला पाहायला सापडते आणि जगाला उद्देशाने एक नामशब्दाची योजना आहे. नामरूपाभ्याम व्याकृतस्य हे जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेलं जगाचं वर्णन बघा. वाचार म्हणून विचार नामधेय हे उपनिषदाचं चिंतन बघा आणि जगाला उद्देशून नामशब्दाची योजना आहे की नाही हे निश्चित करा. आपण 3 पद्धतीनं नामशब्दाच्या अर्थाचा विचार केला. एक नामशब्द विशेष नामपर आहे व्यक्ती विशेषाचं नाव आहे. दुसरा नामशब्द शास्त्रपर आहे आणि तिसरा नामशब्दाचा अर्थ आपण जर पाहिला तर जगाकडे लावलेला आहे. आता याच्यामध्ये काय वाईट आहे जवळ आता नामरूप म्हणत असताना ज्या नावाला आग लागू असं तुकाराम महाराजांना म्हणायचंय. हा नाम शब्दाचा कोणता अर्थ घेऊन आपल्याला नामाला आग लागू असं म्हणता येतं त्याचा पूर्व पक्षानं विचार असा सांगितला की कोणत्याही नामाला आग लागू म्हणण्यासारखं कोणतंही नाव नाही. व्यक्ती विशेषाला उद्देशून ठेवलेले जे नाव आहे ते सुद्धा व्यवहार वगैरे चांगला घडवून घेणार असल्यामुळं ते जळावं असं म्हणण्याचं कारण नाही. अरे मरावे परी कीर्ती रूपे उरावे म्हणतात ते नाव शिकलं पाहिजे. याच्याकरता जर सगळ्याचा प्रयत्न असतो तर त्या नामाला आग लागू म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे हा एक विचार आपण या संदर्भामध्ये केला. दुसरा विचार आपण असा पाहिला होता की सगळं शास्त्र तरी चांगलं आहे. या शास्त्रानं तुम्हाला हितशासन केलेलं आहे. या शास्त्रानं तुम्हाला परमात्मा पदवीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि या शास्त्राला आग लागू म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. श्रुतीस्वर ते माथा बैसणे जाते हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं कुणीकडं आणि जग असा नाम म्हणून त्या शास्त्राला आग लागू असं म्हणणं कुणीकडं असा एक पूर्व पक्ष आपल्या समोर आला होता. त्या सगळ्या पूर्व पक्षाचं आपण खंडन करत निघालेले आहोत बरं का. नामाच्याबद्दल उत्तर पक्ष सांगत असताना व्यक्तिविशेषाला उद्देशून ठेवलेलं नाव चांगलं नाही त्याला आग लागू म्हणण्यासारखंच ते आहे ते आपण पाहिलं. शास्त्राच्या बद्दल सुद्धा कालधडाचा आपण विचार केला. एक अध्यात्मशास्त्र सोडून बाकीच्या सगळ्या विद्या आत्मविद्या सोडून बाकीच्या सगळ्या विद्या आग लागू म्हणण्यासारख्या आहेत की नाही त्याच्याबद्दलचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात केलेल्या चिंतनाच्या आधारानं आपण विस्ताराने काल पाहिलं. कर्मकांड जाणतो त्याला सगळी पुराण मुखोद्गत असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये तो जसं म्हणत राहील तशा पद्धतीचं होत राहतं. शिल्पी अति निपुण उपकरणे प्रवीण विधी अथर्वण हाती अथे टोके नाही ठेले भारतकीर म्हणितले सगळ्या विद्या त्याला प्राप्त झाले. आगम आखाविले मूर्त होते नीतिशास्त्र तुझे वैद्य काही बुजे काव्यनाटके दुजे चतुर नाही. काव्यनाटकाच्या बाबतीत त्याच्यासारखा दुसरा कोणी चतुर नाही असं त्याचं वर्णन केलं. स्मृतीची चर्चा दंशज आणि गारुडियाचा
आणि निघंटू प्रज्ञेचा पायीच करी अशी त्याला योग्यता प्राप्त झाली. व्याकरणी सोखडा तर्की अशी वाढा इथपर्यंतच्या 17 विद्या संत ज्ञानोबा सांगितलेलं खाली विस्तारानं आपण पाहिलं. तेवढ्या सगळ्या विद्या सिद्ध झाल्यावर पण पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. एक अध्यात्म ज्ञानी पुढा जाती जो अध्यात्म विद्या त्याला नाही, आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाला सोडून बाकीच्या सगळ्या शब्दविद्या शास्त्रविद्या त्यांना आत्मसात केलेल्या आहेत. काय उपयोग आहे बोला. बाकी सगळ्या विद्या प्राप्त झाल्या आणि आत्मविद्या प्राप्त झाली नाही. याच्यामध्ये काय झालं, काय मिळालं त्याला, काही मिळालं नाही असं चिंतन आपल्याला शास्त्राने आणि संतांनी सांगितलेलं पाहिलं सापडतं. बाकीची सगळी शास्त्र शिकणं एकीकडे आहे आणि आत्मविद्या प्राप्त करून घेणं एकीकडे आहे. आत्मविद्येचा लाभ होण्याकरता बाकीच्या सगळ्या शास्त्राचा उपयोग झाला तर होऊ द्या, पण बाकीचे सगळे शास्त्र जर आत्मविद्या आपल्याला सिद्ध करून देणार नसतील तर त्याचे चिंतन करण्याचे कारण नाही. एक वचन दासबोधामध्ये समर्थाने कुठले घेतलं माहिती नाही, पण एक वचन समर्थ तिथं उच्चारतात. नाना शास्त्रम पठेल लोक नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विनापार्थ सर्व कर्म निरर्थकम. त्यांनी वरदान असं जसं केलेलं आहे. वेगवेगळ्या शास्त्राचा लोक अभ्यास करतात, तो लोकांनी केलेला वेगळ्या वेगळ्या शास्त्राचा अभ्यास पाहत आता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 17 शास्त्र आपल्या डोळ्यासमोर आहे त्याच्यावर का एवढ्या शास्त्राभ्यास करतात. नाना दैवत पूजनम वेगवेगळ्या देवताची पूजा करतात. अगदी म्हसोबापासून ते परमदैवतापर्यंत सगळ्या देवाची पूजा करण्यामध्ये ते लोकांची प्रवृत्ती आहे. नाना शास्त्राचा अभ्यास करतात, वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, पण हे सगळं निरर्थक का होतं त्याचे कारण त्याने सांगितलं. आत्मज्ञान विनापार्थ सर्व कर्म निरर्थक. हे सगळ्याच्या सगळं कर्म आत्मज्ञानापासून निरर्थक आहे अशा पद्धतीचा विचार व्यक्त झालेला आहे, त्या वचनामध्ये व्यक्त झालेला आहे. बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या विद्या हे आपल्याला परम कल्याणाकरता उपयोगी पडणारे नाहीत. जगद्गुरु शंकराचार्यांचं आपण विवेक चुडामणीचं चिंतन काल त्याच्या संबंधाने केलं. विनाया रूप सौंदर्यम तंत्रीवादन कौशलम प्रजा रंजन मात्रम तन्न साम्राज्याय कल्पते. तिथं त्याने असं वर्णन केलं आचार्याने की बाबा विणेच्या ठिकाणी असणारं रूप सौंदर्य, विणा वाजवण्याची माणसाच्या ठिकाणी असलेली कला, हे सगळ्याच्या सगळं काय प्रजा रंजनाला उपयोगी पडणार आहे. नसन्न साम्राज्याय कल्पते. आपल्याला साम्राज्य प्राप्त करून देण्याकरता विणेचं रूप सौंदर्य उपयोगाला पडत नाही, विणेच्या वादनातले कौशल्य सुद्धा उपयोगी पडत नाही, काही उपयोगाला पडत नाही. त्याच्यातून केवळ प्रजारंजन होईल पण त्याच्यातून साम्राज्य मिळायचं ना. वीणा वादनाच्या कलेतून जसं प्रजारंजनच होईल साम्राज्य मिळणार नाही, त्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या विद्या अभ्यास करायच्या योगानं मनुष्याचं पोट चांगलं चालेल, तो शहाणा म्हणतील, विद्वान म्हणतील, गौरव होईल, मानसन्मान प्राप्त होईल, द्रव्य मिळेल. ते सगळे व्यावहारिक लाभ जरी होत असले तरी त्याचं परमकल्याण काही ठिकाणी विद्याच्या योगानं व्हायचं नाही. वाघोळी चतुर्धरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषांतद्वत भुक्तये नतो मुक्तये. आचार्याने सांगितलं विद्वानाच्या ठिकाणी असलेले हे वैदुष्य म्हणजे विद्वत्ता, त्याला भोक्तीसाठी म्हणजे भोगासाठी उपयोगी पडेल. नतो मुक्तय बाकी सगळ्या शास्त्राचा अभ्यास त्याला मोक्षासाठी उपयोगाचा करायचा नाही. अरे सुपकर्मी प्रवीण झाला म्हणून काय मोक्ष मिळाले का त्याला? हा त्याला चांगला स्वयंपाक करता आला, मोक्ष मिळणार आहे का? त्याला नीतीशास्त्र कळालं, मोक्ष मिळणार आहे का? त्याला शिल्पशास्त्रातली निपुणता आली, मोक्ष मिळणार आहे का? अथर्वण विधी कळाले, मोक्ष मिळेल का? ज्योतिषाचं चांगलं ज्ञान झालं, मोक्ष मिळेल का? 18 पुराण मुखोद्गत झाले, त्याला मोक्ष मिळेल का? टोकशास्त्राचं त्याला ज्ञान झालं, मोक्ष मिळेल का? कोणत्याही विद्येचा विचार करा. वैद्यशास्त्र त्याला चांगलं कळालं, व्यवस्थित रीतीने औषध योजना करता आली, अनेक रोगांचे असाध्य रोग घालवण्याचं सामर्थ्य जरी त्याला सिद्ध झालं तरी त्याला मोक्ष मिळणार आहे का? परोपकार घडेल, त्याच्यातून चित्तशुद्धी होईल, त्याच्यातून पुढे काहीतरी हळूहळू मोक्षाकडे त्याची मार्गक्रमण चालू होईल, हा भाग वेगळा आहे. पण साक्षात मोक्ष प्राप्ती करून देण्याच्या कामात अध्यात्म विद्या जशी समर्थ आहे तशा अन्यान्य विद्याचा विचार जर आपण केला तर ते समर्थ आहे असं आपल्याला म्हणता येतं का? कोणतीही विद्या मोक्ष प्राप्तीच्या बाबतीमध्ये समर्थ नाही. म्हणून आत्मगोचर होई ऐसी जी विद्या आहे, ज्या विद्येच्या जगाने आत्मतत्व आपल्याला साक्षात्कृत होणार आहे अशी जी विद्या आहे त्या विद्येच्याकडे पाहून अन्य शास्त्राचा अभ्यास करणारे विद्वान दौर वाहतात, म्हणजे त्या विद्येच्या संबंधानं निंदेचं काहीतरी बोलायला लागतात, हे योग्य नाही. उपनिषदाकडे नवचे योगशास्त्र न रुचे अध्यात्म ज्ञानी जयाचे मनची नाही. ज्ञानोबरांनी वर्णन केलं त्याला बाकी सगळ्या शास्त्राचा अभ्यास जरी करत असले तरी उपनिषदाकडे जात नाही. योगशास्त्र यांना आवडत नाही आणि अध्यात्म ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांच्या अंतःकरणाला गोडीच नाही. अध्यात्म ज्ञानी जयाचे मनचे नाही अशी अवस्था. योगाभ्यास करावा, चित्तशुद्धी साधावी आणि जीवाचा आपल्याला यथार्थ रीतीने आपल्याला ज्ञान संपादन करता यावं. काही आपल्याकडे शास्त्रकारांनी फार चांगला विचार केला. काही शास्त्र आपल्याला तत्पराचा वाक्यार्थ जो आहे तो शुद्ध करून घेण्याकरता उपयोगी आहे. ऐका,
काही शास्त्र दोन पदाचा वाक्यार्थ शुद्ध करून घेण्याकरता आहे. बरं का, पूर्वमीमांसा शास्त्राचे चिंतन केले की सोम पदार्थ तुमचा शुद्ध होणार आहे आणि योगशास्त्राचा अभ्यास केला की असत पदार्थ शुद्ध होणार आहे. आणि सोम आणि सत या दोन्ही पदाच्या वाच्यार्थाला शुद्धता आली की त्याचं लक्षार्थात परिवर्तन करून मग ऐक्याचे चिंतन करण्याकरता वेदांताचा विचार आहे. उपनिषदाकडे जायचं ते शेवटी जायचं, पण अगोदर सत आणि सोम पदार्थाची शुद्धी करून घेण्याकरता माणसाला या शास्त्रामध्ये गेलं पाहिजे. पूर्वमीमांसा शास्त्राने सांगितलेली कर्म निष्काम भावाने करा, तुमचा सोम पदार्थ शुद्ध होणार आहे की नाही बोला. सोम पदार्थ म्हणजे जीव आहे. जीवाच्या ठिकाणी अंतःकरण शुद्धी वगैरे येण्याच्या करता म्हणून या शास्त्राचाच उपयोग आहे आपल्याला. पूर्वमीमा म्हणून चिंतन लक्षात घ्या. पूर्वमीमांसा शास्त्राचे चिंतन करून सोम पदार्थ शुद्ध करून घ्या. योगशास्त्राचा विचार करून सत्पदार्थ शुद्ध करून घ्या. अरे तत्पराचा वाक्य म्हणून सांगितलेला ईश्वर बोलता दुसरं कोणी नाही. बरं का, वाक्यात उद्धारता गय हा पंचदशीकाराने चिंतन सांगत असताना सांगितलं वाक्यात उदय याला सुद्धा ईश्वर म्हणणारे लोक जगामध्ये आहे. नाही असं नाही, सर्वाभूती परमात्मा आहे हे चिंतन लक्षात घेताना वाक्या कुद्धालिकाला सुद्धा देव म्हणायला हरकत नाही. पण ईश्वराचं ते लक्षण आहे असं मात्र ना. तत्पदार्थ शुद्ध करून घेत असताना ऐका, तत्पदाच्या वाक्यार्थाचं शोधन करत असताना आपल्याला त्या अर्थाचा उपयोग नाही. मग त्याच्याकरता योगशास्त्र बघावं लागतं. क्लेश कर्म विपाकाचे ही अपरामृष्ट हा पुरुष विशेष हा ईश्वर हा. मग योगशास्त्र आपल्याला पुरुष ईश्वराची व्याख्या सांगतात. ईश्वर हा एक पुरुष विशेष आहे. हा कसा आहे त्याचं वर्णन करत असताना सांगितलं क्लेश कर्म विपाक आणि आश्रय त्या कष्टाचा त्याला स्पर्श नाही. अविद्या अस्मिता राजद्वेष अभिनिवेश जे 5 क्लेश सांगितले त्याचा ज्या पुरुष विशेषाला स्पर्श नाही त्याला म्हणायचं ईश्वर. कर्म कोणत्याही प्रकारचा याच्या ठिकाणी नाही. क्लेशाचा जसा स्पर्श नाही तसा कर्माचा सुद्धा त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्पर्श नाही असं वर्णन योगशास्त्राने केलेलं आपल्याला पाहण्याचा प्रकार. कोणते कर्म त्याच्या ठिकाणी नाही. आपण कर्माचा विचार विस्ताराने माझं करून आलोय प्रारंभामध्ये. तर का कोणते कर्म त्या परमेश्वराच्या ठिकाणी नाही. म्हणजे शुक्ल कर्म नाही, कृष्ण कर्म नाही. शुक्ल कृष्ण अशा पद्धतीचं मिश्र कर्म त्याच्या ठिकाणी नाही आणि अशुक्ल कृष्ण अशा पद्धतीचं म्हणजे शुक्लही नाही आणि कृष्णही नाही. जे पापात्मकही नाही पुण्यात्मकही नाही, जे शुद्ध पुण्याच्या रूपात आहे, जे समाधी सुखाला कारणीभूत होणार आहे अशा पद्धतीचं कर्म सुद्धा त्या ईश्वराच्या ठिकाणी नाही. योगाच्या ठिकाणी अशुक्ल कृष्ण कर्म आहे. अशुक्ल कृष्णाचं कर्म योगिनाम त्रिविधम इतरेशाम योगसूत्रकारांनी सांगितलं बाबा अशुक्ल कृष्ण कर्म योगाच्या ठिकाणी आहे. ते समाधी सुखाला कारण ठरेल त्याला शुद्ध पुण्याचं संतांनी म्हणलेलं आहे. आणि बाकीची शुक्ल कृष्ण अशा पद्धतीची सगळीच्या सगळी कर्म सामान्य जीवाच्या ठिकाणी राहतील. ऐका, मला काय सांगायचंय, ज्याच्या ठिकाणी कुठल्याही ज्याच्या ठिकाणी सगळ्या कर्माचा स्पर्श आहे त्याला म्हणायचे जीव. ज्याच्या ठिकाणी अशुक्ल कृष्ण कर्म आहे समाधी सुखाला कारण होणारं शुद्ध कर्म ज्याच्या ठिकाणी आहे त्याला म्हणायचं योगी. आणि ज्याच्या ठिकाणी कोणत्याही कर्माचा स्पर्श अजिबात नाही त्याच पुरुष विशेषाला म्हणायचं ईश्वर. ते ईश्वराचं लक्षण आपल्याला व्यवस्थित रीतीने सांगण्याच्या कामात योगशास्त्र समर्थ आहे. अन्य कोणत्या शास्त्राने एवढा परिष्कृत आणि शुद्ध पद्धतीनं ईश्वराचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडत नाही. बरं का, सर्वभूती ईश्वर आहे असं मोघम बोलणं वेगळं आहे. आणि ईश्वर नावाचा एक पुरुष विशेष तत्पराचा वाच्य म्हणून सांगितलेला जो पदार्थ त्या पदार्थाचं चिंतन करत असताना त्याचं असं व्यवस्थित लक्षण योगशास्त्राने सांगितलं. त्याला लेखाचा स्पर्श नाही, त्याला कर्माचा स्पर्श नाही. कर्माचा जसा स्पर्श नाही तसा कर्माचा विपाक असतो. सती मुले तद्विपाक जात्यायुर भोग. हा कर्म नावाचं मूल जर आपल्या ठिकाणी असेल तर जन्म आयुष्य आणि भोग अशा पद्धतीचा त्याचा विपाक म्हणजे कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. विपाकाचा संबंध कुणाला, ज्याला कर्म आहे त्याला विपाक भोगावा लागेल. ज्याला कर्मच नाही त्याच्याकडे विपाकाचाही संबंध नाही. ईश्वराच्या ठिकाणी कर्म नसल्यामुळं त्या ईश्वराला विपाकाचा संबंध नाही. काय नाही, क्लेश नाही, त्याला कर्म नाही, त्याला विपाक नाही. आणि शेवटचा सांगितलेला पदार्थ आश्चर्य. आश्चर्य म्हणजे संस्कार. आपण केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा फलभोग संपला. कर्म आपल्याकडून झालं, कर्माची समाप्ती झाली, कर्माशया जमा झालं, प्रारब्ध रूपानं ते भोगायचं समोर आलं, त्याचा भोगही होऊन गेला, सगळं कर्माचं संपलं. तरी परंतु त्या कर्माचा सूक्ष्म संस्कार जो अंतःकरणामध्ये राहतो त्याला म्हणतात आश्चर्य. आणि हा आशय जीवाच्या बाबतीमध्ये राहिला की जशा पद्धतीचं कर्म केलं होतं तशा पद्धतीचाच कर्माचा आशय फलभोगानंतरही चित्तामध्ये शिल्लक राहिल्यामुळे त्या बीजातून मनुष्याच्याकडून तशाच पद्धतीचं कर्म पुन्हा घडायला लागतं. चोरीचं कर्म केलं होतं त्याला तुरुंगवास झाला होता. तुरुंगवास झाला म्हणजे फलभोग झाल्याच्या नंतर ते चोरीचं कर्म त्याच्यातून निर्माण झालेलं जे पापनामाचं अदृश्य संपून गेलं होतं
पण अंतःकरणात राहिलेला चोरीचं कर्म करण्याच्या योगाने निर्माण झालेला जो संस्कार आहे तर जेलमधून परत बाहेर आल्याच्या नंतर त्याला चोरी करायला भाग पडतो. अशा पद्धतीनं तेच कर्म त्याच्याकडून चालू ठेवण्याकरता उपयोगी पडणारा हा आशयाचा भाग आहे. ते आशयाचं चिंतन सुद्धा ज्याच्या बाबतीमध्ये नसायचा, ज्यानं कर्म केलं त्याला विपाक आणि त्याला संशय नाही, ज्यानं कर्मच केलं नाही, ज्याच्या ठिकाणी कर्माचा संबंध नाही त्याला विपाकही नाही, त्याला आशयही नाही. ईश्वराचा विचार करत असताना त्याला कर्म नाही म्हणून सांगितलं, त्यामुळे विपाक नाही आणि विपाक नाही त्याच्यामुळे त्या ईश्वराच्या ठिकाणी आशयही नाही. क्लेश कर्म विपाक आशय या सर्वांनी अपरामृष्ट म्हणजे याचा ज्याला अजिबात स्पर्श नाही अशा पुरुष विशेषाला म्हणायचं आहे ईश्वर. हे ईश्वराचं लक्षण लक्षात घ्या. हे कशा करता बोललो, पूर्व मीमांसा शास्त्राने सांगितलेली कर्म वेदबोधित कर्म त्याचं निष्काम भावानं अनुष्ठान केल्याच्या योगाने शोधन जे व्हायचं, शुद्धता जी व्हायची ती त्वम पदाच्या वाच्यार्थाची शुद्धता व्हायची आहे. त्याचा त्वम पदाचा वाच्यार्थ शोधून घेण्याकरता म्हणून आपल्याला पूर्वनियमाचाच उपयोगाची आहे आणि तत्पदाचा वाच्यार्थ शुद्ध करून घेण्याकरता आपल्याला योगशास्त्राचा उपयोग आहे. मग ते पहिल्यांदा पूर्वमीमांसा शास्त्र पहा, त्याचा उपयोग करून घ्या, तो पदार्थ शुद्ध करून घ्या. पुढे योगशास्त्रात जा, तत्पदाचा तिचा वाच्यार्थ सांगितलेला जो ईश्वर आहे त्याच्या संबंधाचं चिंतन करून तत्पदार्थ तुम्ही शुद्ध करून घ्या. तत् आणि त्वम हे दोन पदार्थ योग्य पद्धतीने शुद्ध झाल्याच्या नंतर त्यांना उपाधी रहित करून त्यांचं ऐक्य करणं जे तुम्हाला शक्य होणार आहे त्याच्याकरता वेदांत शास्त्रात चला. सगळ्याचे वेदांत शास्त्रात चला. हा जो आपला प्रवास आहे त्या प्रवासाकरता उपयोगी पडणारी जी शास्त्र आहेत ना त्या शास्त्राचं महत्व आहे. ऐका, आपण विचार काय करतो, बाकीचं सगळं शब्दशास्त्र एकीकडे आहे, अध्यात्मशास्त्र एकीकडे आहे. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये पूर्वमीमांसेचा त्वमपद शुद्धीसाठी आणि योगशास्त्राचा तत्पद शुद्धीसाठी उपयोग आहे आणि मग उपनिषदाचं तत्वज्ञान आपल्याला पाहायचं आहे. असा सगळा प्रवास करत असताना उपयोगी पडणारं पूर्वमीमांसा शास्त्र, असा सगळा प्रवास करताना उपयोगी पडणारं योगशास्त्र आणि अशा सगळ्या प्रवासामध्ये शेवटी उपयोगाला पडणारं जे उपनिषदाचं शास्त्र आहे ज्याला अद्वैत वेदांत शास्त्र म्हणतात, इकडे जास्त लक्षच नाही. तर बाकी सगळ्या विद्याने संपन्न जरी असला तरी त्याला प्राप्त झालेले जे शास्त्रज्ञान आहे त्या शास्त्रज्ञानाला शब्द म्हणायचं आणि शब्द म्हणजे नाम आहे. मग या नामाला आग लागू तशी नको बोला, त्या नामाला आग लागली पाहिजे. महाराज योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उपनिषद शास्त्र तंत्र या तीन शास्त्राचा विचार करून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेणं शक्य आहे. पण हा काय करतो, 17 विद्या मिळवतो. ज्ञानोबऱ्याने सांगितलेले चिंतन आपण केले 17 विद्या. 17 हा शब्द बहुवर्थक आहे. 17 पाहिले असे म्हणतात माणसं. 17 म्हणजे काय, 17 म्हणजे अनेक या अर्थानं 17 शब्दाचा उत्तर आहे. आणि ज्ञानोबऱ्याने बरोबर 17 विद्याचा अभ्यास केलेला दाखवला. त्याचा अर्थ असा की त्यानं अनेक विद्याचं अध्ययन केलेलं आहे, अनेक विद्या त्यांना आत्मसात केल्या. असं जरी असलं तरी उपनिषदाकडे न वैश्य, उपनिषदाकडे जात नाही. योगशास्त्र न रुचे, त्याला योगशास्त्र आवडत नाही आणि अध्यात्मशास्त्री जयाचं मनाचे नाही, अशी अवस्था आहे. असं जर असेल तर त्याला प्राप्त झालेलं सगळं शब्दज्ञान उपयोगाचं आहे का? बाकी कोणतीही विद्या उपयोगाची नाही महाराज. अध्यात्म विद्या तेवढी उपयोगाची आहे. म्हणून बाकी सगळ्या शब्दशास्त्राचा अभ्यास कसा आहे, भोगतय नक्की मुक्तय, भोगाकरता म्हणून ते ज्ञान सगळं उपयोगी पडणार आहे. त्याचा मोक्षाकरता काही उपयोग नाही असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. आणि जो शास्त्राभ्यास करणारा मनुष्य तर जर अध्यात्मशास्त्राचा विचार करत असेल तर त्याच्या ठिकाणी निर्माण झालेल्या त्या शास्त्रज्ञानाचा तर अभिमान निर्माण होऊन त्याचं वाटवच होतं. विद्वत्तेचे संकरी भूतांगी ज्ञानोबऱ्यांनी सांगितलेल्या प्रमाणे एकांत करण्यामध्ये विद्वत त्याचं भूत संचार करून राहतात. विद्या मिळवतात. ऐका, ज्ञान एक त्या भरतराजीनं नीतिशतकामध्ये चांगले चिंतन केलंय. सज्जन मनुष्यही मिळवतो आणि दुर्जन मनुष्यही मिळवतो. काही मिळवतो पण त्यानं मिळवलेले जास्त, दुर्जनानं मिळवलेले जास्त ते सगळं अकारणी लावतो. म्हणजे अयोग्य कारणाकरता ते खर्च करतो. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परिपीडनाय खरस्य साधवर विपरीत नेतत ज्ञानाय दानाय रक्षणाय. दुर्जन मनुष्य आणि सज्जन मनुष्य यांनी मिळवलेल्या तत्वाचा विचार करत असताना त्याने असं सांगितले, खरस्य साधव विपरीत येतं. खलानी आणि सज्जनाने एकच तत्व जरी मिळवलेलं असलं तरी विपरीत पद्धतीने त्याचा उपयोग दोघांच्या ठिकाणी चाललेला असतो. विद्या कोण मिळवत नाही, मग सज्जनही विद्या मिळवतो, दुर्जनही विद्या मिळवतो. पण सज्जनानं मिळवलेली जी विद्या आहे विद्या ती वेगळ्या कारणासाठी तो वापरतो. ज्ञानाय आपल्याला बोध सिद्ध व्हावं याच्याकरता म्हणून सज्जनाचं ज्ञान मिळवणं चाललेलं असतं. आणि दुर्जन मनुष्य जर ज्ञान मिळवत असलं तर त्याचा हेतू काय असतो, विद्या विवादाय आपल्याला वाद विवाद करता यावा
लोकांना हरवता यावं, विद्वत्तेची मस्ती लोकांची जिरवता आली पाहिजे, आपल्याला लोकांनी विद्वान म्हणून मानलं पाहिजे. विद्या विवादाय, वादविवाद करण्याकरता म्हणूनच विद्या मिळवायची आहे, हा दुर्जनाचा हेतू असतो. बरं का. सज्जन कसं करतात, ज्ञानाय. बरं का. आता त्याच्यानंतर दुसरं सत्तत्व त्याने सांगितलं. पुढच्या सत्तत्वाचं आपल्याला फार घेणं गेलं नाही, पण सुभाषिताच्या वचनामध्ये आले म्हणून बघून चला. धनम मदाय, धन सुद्धा दुर्जनही मिळवतो, सज्जनही मिळवतो. सज्जनानं मिळवलेलं धन कशा करता वापरत होतो, दानाय, दाना करता म्हणून त्या धनाचा विनियोग करतो. आणि दुर्जनानं जर संपत्ती मिळवली तर मदाय, धनम मदाय, मधून मुक्त होण्याकरता, मार्ग निर्माण करून घेण्याकरता त्या संपत्तीचा विनियोग दुर्जनाच्या करून घडत असतो. बरं का. विद्या विवादाय, धनम मदाय. शक्ती, ही शक्ती कोण मिळवत नाही का, सज्जनही शक्ती मिळवतो, दुर्जनही शक्ती मिळवतो. सज्जनानं मिळवलेली शक्ती कशा करता, रक्षणाय, जगाचा रक्षणा करता म्हणून आपल्या शक्तीचा उपयोग सज्जन करून घेतो. दुर्जनाकडे शक्ती असते की नाही, असते. दुर्जन काय करतो, शक्ती परेशान परिपीडनाय, दुसऱ्याला त्रास देण्याकरता म्हणून तो शक्तीचा उपयोग करून घेतो. आता दुसऱ्याला त्रास देण्याकरता शक्तीचा विनियोग करून घेणारा दुर्जन आणि जगाला रक्षण देण्याकरता म्हणून शक्तीचा उपयोग करून घेणारा सज्जन, त्यांचं सगळं चिंतन करा. त्या धन आणि शक्तीचा विनियोग कसा करतात ते बाजूला ठेवा, पण विद्येचा विनियोग आपल्याला चिंतन करायचे शास्त्राच्या संबंधानं. विद्येचा विनियोग कसा चाललाय बोला. सज्जनाचा विद्येचा विनियोग ज्ञानाय आहे आणि दुर्जनाचा विद्या विनियोग विवादाय आहे. विवादासाठी विद्या वापरता येते अशीच विद्या ज्याला प्राप्त झालेली आहे त्या विद्येला आग लागू म्हणायला काय हरकत आहे बोला. त्या विद्येला आग लागली पाहिजे. ही विद्या आत्मविद्या नाही, बाकी सगळ्या शास्त्रातून सिद्ध होणाऱ्या विद्येचं चिंतन जर आपण केलं तर ही विद्या कृतार्थ करण्याच्या करता उपयोगी पडणारी नाही. म्हणून या विद्येच्या बद्दल आचार्यांनी असे शब्द वापरले. भोक्तय्य मध्य मुक्तय्य, हे वैदृष्ट भोग देणार आहे, मोक्ष देण्याच्या कामात समर्थ नाही. अजून एक जगद्गुरू शंकराचार्यांचं विवेक चूडामणीचं वचन आहे. आचार्याने जिथं सांगितलंय, मनुष्यानं केलेला सगळं शास्त्राभ्यास ऐका, त्या शास्त्राभ्यासातून त्याला आत्मज्ञान झालं तरी शास्त्राभ्यासाचं कारण नाही, आणि त्या शास्त्राभ्यासातून त्याला आत्मज्ञान होत नसलं तरी शास्त्राभ्यासाचे कारण नाही. अविज्ञाते परेतत्वे शास्त्राधितिस्थ निष्फला, विज्ञातेची परेतत्वे शास्त्राधितिस्थ निष्फला. आचार्याने वर्णन केलं असं केलं, शास्त्राधितिस्थ निष्फला, शास्त्राचं अध्ययन करणं निष्फल आहे. शास्त्राचं अध्ययन करणं निष्फल त्याचं वर्णन करताना आचार्याने सांगितलं. आमचे गुरुजी विनोदाला सांगत होतं. बरं का. काही लोक म्हणतात महाराज शिकलं तर मरण येतं की नाही, गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, आम्ही संपूर्ण गाथा कंठस्थ केली, मरण येतं की नाही, येतं बाबा. ज्ञानेश्वरी पाठ केली, मरण येतं की नाही, येतं बाबा. 4 वेदाचा अभ्यास केला, मरण येतं की नाही, येतं बाबा. हे सगळं शिकून मरायचे ना, मरायचंय. मग गुरुजीचं एक वाक्य होतं, फार मजेचं वाक्य बरं का. शिक्तव्यम तरी मर्तव्यम, न शिक्तव्यम तरी मर्तव्यम, व्यर्थश्रम किंकर्तव्यम. पुढचं आहे, शिक्तव्यम तरी मर्तव्यम. तो म्हणतो मग गुरुला, गुरु महाराज हे सगळं शिकायचं कशा करता, मरण येणार असे की नाही, शिकून मरणार की नाही, मरणार. तर तुमचे गुरुजी शिकले होते की नाही, शिकले. मेले की नाही, मेले. तुम्ही मरणार की नाही, मरणार. आता मी शिकलं तर मला मरण येईल की नाही, येणार. शिक्तव्यम तरी मर्तव्यम, हे संस्कृत अलौकिक आहे बरं का. ते कुठं पाहायला सापडत नाही आपल्याला. अनुस्वारेण संस्कृत म्हणतात ना, ते इथं आहे बरं का. रूप करायचं ते संस्कृत सारखं करायचं, शब्द वापरायचा तो मराठीचा वापरायचा बरं का. शिक्तव्यम कुठे येत नाही संस्कृत मध्ये, मराठीत येत नाही, संस्कृत मध्ये येत नाही. अशा अलौकिक लोकांच्या डोक्यातूनच ते निघतं. शिक्तव्यम तरी मर्तव्यम, न शिक्तव्यम तरी मर्तव्यम. मग न शिकलं तरी मरायचंच आहे. व्यर्थश्रम कर्तव्यम, विनाकारण शिकण्याचे श्रम करायचे कशा करता, असं काही लोकांचं म्हणणं असतं बरं का. म्हणजे शिकणं हे सुद्धा मरणाला कारण ठरणार आहे आणि न शिकण्याला सुद्धा मरण येणारच आहे. शिकणं आणि न शिकणं, शास्त्राचा अभ्यास करणं न करणं, याचा आता मला या शिक्तव्यम न शिक्तव्यमचा काही फार विचार करायचा नाही. शास्त्राधितिस्थ निष्फला ऐका. विवेक चूडामणीमध्ये आचार्य सांगतात की बाबा शास्त्राचा अध्ययन निष्फल आहे. कधी निष्फल आहे त्याचं वर्णन करताना आचार्याने सांगितलं, अविज्ञाते परेतत्वे शास्त्राधितिस्थ निष्फला. शास्त्राचं अध्ययन केलं पण परमतत्वाचं ज्ञान झालं नाही, शास्त्राध्ययन वाया गेलं. ते शिकलं सगळं शिकलं पण आत्मज्ञान झालं नाही, जीवन सगळं वाया गेलं असं म्हणायला हरकत नाही बरं का. एक उदाहरण सांगतात ना, हे तसं कोणीतरी मोठा सुशिक्षित मनुष्य एकदा नावेल बसून समुद्रामध्ये फिरायला गेला.
समुद्राची शोभा वगैरे पाहण्याकरता म्हणून नावेत बसून गेला. आता तो नावेत बसून गेल्याच्या नंतर हळूहळू त्यानं त्या नावाड्याला विचारायला सुरुवात केली. बोलायला लागला. दोघंच होते. हा एक त्याच्या बरोबर असलेला नावाडे. त्या दोघांचं बोलणं सुरू झालं. बोलता बोलता त्यानं विचारला नावाड्याला, म्हणे बाबा तू काय करतोस रे? म्हणे काही नाही म्हणे, मला हे नाव चालवणं, काहीतरी कोणाला तरी बसवणं, समुद्रामध्ये फिरवून आणणं, त्याच्यातून चारजण आणि जे काही मिळते त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. त्याने सांगितलं म्हणे बाबा हे सगळं झालं रे म्हणे, ते शिकलाच का तू? तिथं सांगितलं काय शिकायचं असतं? म्हणलं नाव चालवायला शिकवलो, शिकलो, पैसा मिळवायला शिकलो, घरी जायला शिकलो, स्वयंपाक केलेला जेवायला शिकलो, अजून काय शिकायचं असतं म्हणे. त्याला सांगितलं तसं नाही रे म्हणा, तुला काही साहित्यशास्त्राचं ज्ञान आहे का? हा सुशिक्षित होता ना, म्हणून त्याला विचारायला लागला तुला साहित्यशास्त्राचं ज्ञान आहे का? तो म्हणायला लागला साहित्य म्हणजे त्या म्हणलं इथून बाहेर पडलं, नाव लावून टाकले की लगेच दुकानातून साहित्य घेऊन घरी जायचं, तेवढं साहित्य माहिती म्हणतो. डाळ तांदूळ त्याच्याबरोबर लागणारं तेल मोहरी वगैरे जे काही साहित्य असेल किराणा दुकानातलं, पोट भरायकरता बायकोला स्वयंपाक करण्याकरता उपयोगी पडणारं जे साहित्य आहे ते साहित्य नाही रे म्हणे. साहित्यशास्त्राचा तुझा काही अभ्यास आहे म्हणजे काय असतं? ते शब्दशास्त्र असतं, अलौकिक असतं, त्याच्यातून आनंद असतो. साहित्याचा आनंद फार वेगळा आहे. माहिती आहे का तुला साहित्यशास्त्र? तो म्हणायला लागला नाही बाबा साहित्यशास्त्राचा माझा अभ्यास नाही. पण तुझं जीवन व्यर्थ गेलं म्हण, थोडासा जीवनाचा भाग तुझ्या वाया गेला बाबा. जाऊ दे म्हणे, तुला हे जरी माहिती नसलं तरी संगीताचं ज्ञान आहे करे. संगीत तुला कळतं का? तो म्हणायला लागला संगीत मला कळत नाही. संगीताचं फार महत्व आहे बाबा. शिशुर व्यक्ती पशुर व्यक्ती व्यक्ती गाणं रसम खणी वर्णन एका सुभाषितामध्ये लहान पोराला संगीत कळतं की नाही? ऐका, कळतं. शिशु व्यक्ती संगीताचं ज्ञान लहान पोराला असतं. पशुर व्यक्ती जनावराला संगीताचं ज्ञान आहे की नाही? आहे म्हणे. बरं का, शिशुर व्यक्ती पशुर व्यक्ती त्या लहान पोराला संगीत कळतं की नाही याच्याबद्दल असं सांगतात. पोरग जर पाळण्यात झोपलेला असेल ऐका आणि त्याला झोके देताना गाणे म्हणणाऱ्या बाईचं जर ताल स्वरात काही चुकलं तर पोराची झोप मोडते म्हणे. कळतं की नाही तर संगीत? माझा एवढा स्वर बदलून इथली झोप मात्र मोडत नाही. त्याचं कारण काय? माझ्या दृष्टीनं नाही संगीताचं ज्ञान नाही. तुम्हाला संगीताचं ज्ञान आहे, शिशु नाही, ते त्याचं कारण आहे. शिशुर व्यक्ती संगीताचं ज्ञान, माझा ताल बदलतो, स्वर बदलतो, तरीपर्यंत तुम्ही उठत म्हणजे काय? तुम्ही शिशु नाही, एवढंच त्याचं उत्तर. शिशुर व्यक्ती लहान पोराला संगीताचं ज्ञान आहे. बरं का, पशुर व्यक्ती संगीताच्या ज्ञानाच्या बद्दल असं सांगितलं. पशुला सुद्धा संगीताचं ज्ञान असतं म्हणा, जनावराला सुद्धा संगीताचं ज्ञान आहे. तुम्ही बघा रानामध्ये हे गुराखे जनावर घेऊन गेल्याच्या नंतर काहीतरी वाद्य वाजवत बसतात बघा. कुठं एखादा पावा असतो, एखादी बासरी असते, काहीतरी वाद्य त्यांचं वाजवणं चाललेलं असतं. एखादा गुराखे हे वाद्य वाजवत असताना ऐका त्याची गाई वासरं रानामध्ये चरत असताना व्यवस्थित चरतात. त्यांचं चालणं आज करणं आनंदामध्ये गाणं ऐकत 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 तल्लीन होऊन आनंदामध्ये ते चरत असतात. आणि त्याचा नाद जर बंद पडला तर त्याचं चरणं बंद पडतं. जनावराचं नाद बंद पडल्या जनावराचं चरणं बंद पडतं. नादाचा स्वर जर बदलला जनावराच्या चरण्यामध्ये थोडस अंतर निर्माण होतं. मला सांगायचं काय? पशुर व्यक्ती गायन पशुला सुद्धा कळतं. शिशुर व्यक्ती पशुर व्यक्ती व्यक्ती गाणार फणी फणी म्हणजे ज्याला फणाने असं नाद सुद्धा संगीत जाणणार आहे म्हणून आहे की नाही? नागाला सुद्धा संगीत कळतं. आपल्याकडे तो नागाचा प्रभाव वाजवल्या बरोबर डोललेला आपल्याला पाहायला पडतो ना, त्याला सुद्धा संगीताचं ज्ञान आहे. सर्वांना संगीत कळतं बाबा, तुला कळतं की नाही? त्या सुशिक्षित माणसानं त्यांना वाड्याला विचारायला सुरुवात केली, तुला संगीताचं ज्ञान आहे की नाही? तर म्हणलं आपल्याला काही संगीतातलं कळत नाही बाबा. मग अजून तुझं थोडं जीवन वाया गेलं म्हणा. आता तो एक विद्याच्या संबंधात विचारायला लागला, तुला साहित्य माहिती आहे का? संगीत माहिती आहे का? 64 कलापैकी कोणत्या कलेचं तुला ज्ञान आहे? काहीच आहे. तुला जर कळत नसेल तर तुझा एवढा आयुष्याचा काळ गेला, तेवढा आयुष्याचा काळ गेला. अरे संगीत शास्त्र शिकायला 12 वर्ष लागतात. ते जर तू शिकला नसशील 12 वर्ष वाया गेले. साहित्यशास्त्र शिकायला 12 वर्ष लागतात. ते जर तू शिकला नसशील तर तुझी 12 वर्ष वाया गेले. असं 100 वर्षाच्या आयुष्याचं त्याचं गणित करताना त्या सुशिक्षितानं तुझी इतकी वाया गेली, इतकी वर्ष वाया गेली असं त्याला सांगायला सुरुवात केली. योग असं झाला महाराज, तिथं थोड्या वेळामध्ये हळूहळू वादळ व्हायला सुरुवात झाली. समुद्रामध्ये वादळ निर्माण झालं. वादळ व्हायला लागलं, नावेला हेलकावे बसायला लागले. त्या माणसाने त्या नावाड्याला विचारलं, म्हणजे काय होतं रे? त्याला सांगितलं म्हणे मला त्याला वादळ म्हणतात. आता काय व्हायचं? नाव आपली उलटी पालटी जर झाली तर आपल्याला समुद्रामध्ये पडावं लागतं. मग पुढं काय? त्यांना सांगितलं तुम्हाला पोहायला येतं का? तुम्ही पोहायला शिकलात का? मला आतापर्यंत विचारत होतो का? म्हणलं साहित्य शिकलात का?
गायन शिकलात का? आता तुम्हाला मी विचारतो, म्हणलं तुम्ही पोहायला शिकलात का? तो म्हणायला लागला नाही बाबा, मला पोहता येत नाही. त्यांना सांगितलं बाकीच्या विद्या न शिकल्यामुळे माझी 12-12 वर्ष वाया जाऊ द्या म्हणला, पण तुम्ही आता पोहायला शिकला नाही त्याच्यामुळे तुमची 100 वर्ष वाया गेली म्हणलं तर बोलून म्हणावं लागेल. पोहण्याची समुद्रात पडल्याच्या नंतर पोहण्याच्या विद्येचाच महत्वाचा जसा उपयोग आहे, बाकीच्या सगळ्या विद्या तिथं तुच्छ आहेत, तिथं आपल्याला त्या उपयोगाच्या ठरत नाही. पोहण्याची विद्या ज्याला आत्मसात आहे त्यालाच पहिलं फार गाठण्यात शक्य. हे जसं समुद्रात पडल्यावर होतं तसं आपणही भवसागरात पडलो. अन्य विद्यांच्या अभ्यासाच्या योगानं काय व्हायचं? काही होत नाही. एक आपल्याला पोहण्याची विद्या अवगत नसेल तर समुद्रात पडल्यानंतर पहिलं तीराला जाणे शक्य नाही, जगणं शक्य नाही. त्याप्रमाणे एक अध्यात्मशास्त्राचं ज्ञान नसेल तर संसार सागरातून तरुण जाणं आपल्याला शक्य नाही. म्हणून अध्यात्मशास्त्र तेवढं आवश्यक आहे, बाकी कोणती विद्या उपयोगाची नाही. म्हणून आचार्याने सांगितलं अविज्ञाते परे तत्वे. ऐका, तत्वज्ञान झालं नाही, शास्त्राभ्यास केला, अन्य शास्त्र शिकला, चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, पण तत्वज्ञान झालं नाही, शास्त्राधिष्ठ निष्फला. तत्वज्ञान त्या शास्त्रातून जर होत नसेल तर ते शास्त्राचं अध्ययन निष्फल झालं. बरं, विज्ञानाचे फरक कसं आहे? आचार्यांनी पुढे सांगितलं शास्त्रांचा अभ्यास केला, त्याच्यातून तत्वज्ञान झालं. आता तत्वज्ञानाच्या नंतर पुढे शास्त्राचा अभ्यास करत बसायचं का? शास्त्राधिष्ठ निष्फला. बरं का, शास्त्राचं अध्ययन केलं पण त्यातून तत्वज्ञान झालं नाही, ते केलेलं अध्ययन वाया गेलं. ऐका, शास्त्र ज्ञान जर झालं नाही तर आतापर्यंत केलेलं अध्ययन वाया गेलं, तर त्याला निष्फलता आहे. आणि ज्ञान झाल्याच्या नंतर पुढे केलेलं अध्ययन वाया जाणार आहे, म्हणून त्याला निष्फलता आहे. ज्ञान होण्याच्या आधी मागचं अध्ययन वाया गेलं असं म्हणलंय, आणि ज्ञान झाल्याच्या नंतर पुढचं अध्ययन वाया गेलं असं आचार्यांना सुचवायचं आहे. शास्त्र विशिष्ट निष्फला, शास्त्राचं अध्ययन निष्फल आहे हे त्याच्यातून आचार्यांनी आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. मला सांगायचं काय, जर असं शास्त्राचं अध्ययन निष्फल जाणार असेल तर शास्त्र म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे नाम, तर त्या नामाला जवळ असं म्हणायला काय हरकत आहे? बोला. म्हणून तुकाराम महाराजांच्या शास्त्राचा जरी तुकाराम महाराजांच्या नाम शब्दाचा अर्थ आपण घेतला तर त्यालाही जवळ असं म्हणायला आपल्याला हरकत नाही, असं आपल्याला चिंतन करता येतं. शास्त्र काय? शास्त्रानिधिष्ठ मेधावी अभ्यस्य पुनः फलालमेव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषतः. शास्त्राचा अभ्यास करावा, तत्वज्ञान संपादन करावं, आणि तत्वज्ञान झाल्याच्या नंतर एका घरून दुसऱ्या घरी जायला जशी सनकाळी वापरली असेल, घर गाठल्याबरोबर ते टाकून दिले त्याप्रमाणे सगळी शास्त्र टाकून द्या. धान्य प्राप्त करून घेण्याकरता वरचा कोंडा जसा जतन केला होता आणि धान्य प्राप्त झाल्याबरोबर तो कोंडा जसा टाकून गेला, त्याप्रमाणे ग्रंथांचं शास्त्राचं चिंतन करा, त्यातून आत्मज्ञान संपादन करा, आणि आत्मज्ञान संपन्न झाल्याच्या नंतर ते ग्रंथम अशेषतः पुन्हा ग्रंथाधिकाचा अशेष त्याग करा, असं चिंतन आपल्याला अनेक ठिकाणी वेदांतामध्ये सांगितलेलं पाहायला सापडतं. उपनिषदाने सुद्धा सांगितलं तमे वैकम जानत आत्मानं अन्य वाचः विमुंशत. त्या आत्म्याला जाणल्याच्या नंतर अन्य शब्दशास्त्राचं विमोचन करा, ते सगळं शब्दशास्त्र सोडून द्या, त्याचा त्याग करा, अशाच पद्धतीचा विचार अनेक ठिकाणी सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. वेगवेगळी उदाहरणं आहेत. अन्य विद्यांचं अध्ययन केलं फार काही लाभलं नाही, त्याच्यातून कल्याण साधलं नाही. एक उदाहरण सांगतात ना, असं एका गावामध्ये दोघे भाऊ होते. मोठा भाऊ जो होता तो सज्जन वारकरी, घरामध्ये संत महात्म्यांच्या उपासनेची परंपरा, त्याचा ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं, पंढरीची वारी करावी, परमात्मा पंढरीनाथाचं स्मरण करावं, ही मोठ्या भावाची प्रवृत्ती. लहान भावाला मात्र सांगितलं, म्हणजे दादा काय म्हणे तेच करत राहता, पंढरपूरला किती वर्ष झाली तुम्ही जातच राहता म्हणे, पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतच राहता, तिथून गोपीचंदन आणतच राहता, वर्षभर लावतच राहता, काय चाललंय का म्हणे, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, पांडुरंगाचं दर्शन व्हावी, याच्याशिवाय तुम्ही काही करतच नाही. भावाने त्याला समजावून सांगितलं लहान भावाला, बाबा याच्यातच कल्याण आहे. तुकारामाने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील असं तुकाराम महाराजांनी सांगितले. त्याच्यावर आमची श्रद्धा, त्याच्या नामी कल्याण नाही म्हणे. दादा माणसाचा देह आहे, नरदेह आपल्याला ज्ञान प्रधानतेनं प्राप्त झालेला आहे, बुद्धीची प्रधानता या शरीरामध्ये, काहीतरी विचार करा, ज्ञान मिळवा, वेगवेगळ्या शास्त्राचा अभ्यास करा, अलौकिक ज्ञान मिळवा, याच्याकरता हा देह भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला त्यांनी सांगितलं तसं नाही बाबा, आपण आपल्या डोक्याला जाऊ नये. संतांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग तो काळाला कल्याण. भाऊ ऐकायला तयार ना, सत्य भावाने सांगितलं म्हणे, नाही दादा तुम्हाला जे करायचं ते करा, माझा मार्ग मोकळा करा, मला शिकून येऊ द्या ना, शास्त्राभ्यास करायची माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा, यानं जाऊन शास्त्राचा अभ्यास करायचा ठरवला. मोठ्या भावाने शेवटी त्याला होण्याकरता परवानगी दिली. त्यामुळे बाबा
पण शास्त्राचं ज्ञान संपादन करण्याकरता निघतो म्हणतो तर शास्त्र ज्ञानाकरताच जा, दुसरं काही करत बसू नको, व्यर्थ आयुष्य घालवू नको. हा निघाला, घरातून बाहेर पडला, अनेक क्षेत्र फिरला, विद्येचं माहेर जर असलेल्या काशीसारख्या क्षेत्रामध्ये गेला, तिथं जाऊन काय अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या शास्त्राचा अभ्यास करता करता त्याला योगशास्त्राची गोडी लागली. ऐका, एक योगी गाठावा, त्याच्यापासून अध्ययन करून काहीतरी आपण सिद्धी प्राप्त करून घ्यावी असा मनाला छंद जडला. फिरत फिरत निघाला, एक योगी भेटला, त्या योगाचा आश्रय केला, त्याच्या जवळ राहिला, सेवा केली. त्या योगाला त्यानं सांगितलं की नाही बाबा, लोकांचा सध्या योगशास्त्राचा विश्वास उडत चाललाय, तेव्हा योगशास्त्राच्या विषयी लोकांच्या अंतःकरणातली भावना स्थिर करण्याकरता काहीतरी अलौकिक असा योगाचा परिणाम मला जगाला दाखवता आला पाहिजे, अशी माझी अवस्था करा. त्याने सांगितलं ठीक आहे बाबा, कारण हा काही दिवस तुला योगाच्या सिद्धी काही सांगतो. त्याने त्याला सिद्धी दिली, कोणती जलतरण सिद्धी. पाण्यावरून त्याला चालता येऊ लागलं, पाण्यावरून चालता येईल अशा पद्धतीची सिद्धी. 6 महिने राहिला, अभ्यास केला. तिथं त्या गुरुच्या जवळ 6 महिने राहिला, तिथं अभ्यास केला, काही मिळाला नाही. त्याने सांगितलं म्हणजे एवढ्याच मिळत नसतं बाबा, 10-12 वर्ष याला काढावी लागतात. 12 वर्ष राहिला, अभ्यास केला, गुरुच्या कृपेने त्याला पाण्यावरून चालता येऊ लागलं. आणि पाण्यावरून चालायला आल्याबरोबर त्याला वाटलं झालं म्हणलं काम आपलं, आता बाकी पुढे काही शिकायला पाहिजे असं त्याला वाटेच ना. बरोबर संतांनी या प्रसंगाचं वर्णन केले. सिद्धी लागली तिथे कोण तयार होते, सिद्धी लागली तिथे सिद्धी चित्त लावते. अरे ही सिद्धी अंतराय रूप आहे बरं का, समाज सुखाच्या प्राप्तीमध्ये हे अंतराय घडवणाऱ्या सिद्धी आहे असं वर्णन योगसूत्रामध्ये सुद्धा आहे. असं वर्णनाने सांगितल्याप्रमाणे सिद्धीचं चित्त निर्माण झालं, पाण्यावरून चालता येऊ लागलं, बरं वाटलं. गुरु महाराजांचा त्यांना निरोप घेतला, सांगितलं मला निघतो. गुरु महाराजांनी सांगितलं एवढ्याच योगाभ्यास संपत नाही बाबा, ते फार अलीकडच आहे, पुढे आपल्याला फार जायचंय, त्या सगळ्या सिद्धीचं अतिक्रमण करायचंय. रिद्धी सिद्धीचे द्वंद्व पडवली खाची हे बाजूला काढून पुढे गेल्याच्या आत्मसुख मिळत नाही, आणि ते मिळवण्याकरता तो माझ्याकडे अजून काही दिवस थांब. तर सांगितलं नाही म्हणे, थांब झालं, निघालं होता, आपल्या घरी जायचं ठरवलं. आणि गंमत काय महाराज, रस्त्यानं जाताना जिथे जिथे मुक्काम पडेल तिथल्या तिथल्या गावातल्या लोकांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं मला पाण्यावरून चालता येतं. लोकांनी त्याला विचारायचं म्हणे तुम्ही शिकला की शिकलो, या विद्येचा प्रभाव आम्हाला दाखवा. लोकांनी सांगितलं बरोबर, त्याने गावात दौंडी वगैरे देऊन गावातल्या सगळ्या लोकांना जमा करायचं, जगातयावर न्यायचं, पाण्यावरून चालत पलीकडे जायचं, पलीकडून पुन्हा अलीकडे आलं की लोकांनी टाळ्या वाजवायच्या, गौरव करायचा, हारकडे समर्पण करायचे, सन्मान करायचा, आयुर्वेदकार करायचे, भरपूर देणग्या द्यायच्या. असं होत 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 सन्मान घेत 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 आपल्या गावाकडे निघाला. गावाला पोहोचला बरोबर घरी आला. घरी आल्यावर भावाला मोठा नमस्कार केला, कारण आपला भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, काही जरी आपल्याला विद्या त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त झाली असली तरी त्याच्या पाया पडणं भाग्य. पाया पडला, भावाने विचारलं काय झालं, जाऊन आलो म्हणे. हे शिकला, शिकलो म्हणे. काय शिकला, आज मी काय शिकलो ते गावाला दाखवणार आहे, माझ्या बरोबर संध्याकाळी चला. काय शिकला तो, नाही म्हणे मला आता पाण्यावरून चालता येऊ लागलं. भावाने सांगितलं म्हणे बाबा याच्यात ते फार साधलं असं मला वाटत नाही. तो म्हणायला लागला बघा ना, संध्याकाळी सगळ्या गावाला पाण्यावरून मी चालतोय दाखवायला बोलवलेच आहे, तुम्ही चला नदीवर माझ्या बरोबर. सगळं गाव जमा झालं, हा मोठा भाऊ झाला, हा स्वतः तिथं आला. लोकांनी त्याचा सन्मान केला आणि त्यांनी भाषण करून सांगितलं की बाबा आता हे आपल्या गावातले ग्रहस्थ योगाभ्यास करून परत आलेले आहेत आणि यांना पाण्यावरून चालता येतं. पाण्यावरून चालता येतं म्हटल्याबरोबर लोकांना आनंद उत्सुकतेनं लोक पाहायला लागले. हा चालत 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 असा पाण्यावरून पलीकडे गेला, पलीकडून परत पुन्हा असा चालत 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 असा अलीकडे आला. पाण्याच्या थेंबाचाही याला स्पर्श झाला नाही, असा तो पाण्यावरून चालत गेला. पाण्यावरून चालत चालत मातीवरून जमिनीवरून जसं माणसाने चालावं असा हा पाण्यातून चालत पलीकडे गेला आणि अलीकडे आला. अलीकडे आल्याबरोबर लोकांनी पुन्हा सत्कार, सन्मान, गौरव, भाषण सगळं झालं. गाव सगळं निघून गेलं. दोघं भाऊ घरी आले. दोघं भाऊ घरी आल्याच्या नंतर म्हणायला लागला बघितलं दादा, तुम्ही काय म्हणले 20-25 वर्ष झाले नुसती वारी करत राहता, काय मिळालं त्याच्यातून, काय चाललं तुम्ही बघा म्हणे. मी जाऊन आलो तर 12 वर्षात पाण्यावरून चालत जाऊ शकतो. लोकांनी केवढा गौरव केला, पाहिजे ना तुम्ही, तरी तुम्ही वारीला जाऊन आल्यावर एवढा सत्कार झालाय तुमचा, होत नाही म्हणे. त्याच्याकरता असं शिकावं लागतं दादा. भावाने सांगितलं म्हणे बाबा फार काही तू मिळवलं असं मला वाटत नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील आहे, तुला साधले का बोल नाही, काही तुझं पाण्यावरून चालणं काही फार महत्वाचं नाही बाबा. म्हणायला लागलं तसं महत्वाचं नाही, एवढ्या लोकांनी माझा सन्मान केला, ठीक आहे म्हणा, तुझ्या तुला आता झोप, शांत राहा, तुझ्या सकाळी तुला नदीवर नेतो आणि तू काय विद्या शिकून आलास, किती किमतीची विद्या शिकून आलास तुला उद्या दाखवतो म्हणा. बाबाने सांगितल्यानंतर हा झोपला.
विश्रांती झाली. सकाळी उठल्यावर स्नान संध्या वगैरे दोघांची झाल्यानंतर भावानं सांगितलं चला म्हण जलाशयावर तुम्ही मला गेल्याच्या नंतर तिथं जाऊन तो मिळवलेली विद्या किती किमतीची सांगतो म्हणालात ना. चला तर तयार केलं. मोठा भाऊ धाकटा भाऊ हे दोघे जण जलाशयावर आले. नदीवर आल्याबरोबर तिथं आल्यावर त्या भावानं सांगितलं म्हणजे दाखवा दादा तुम्हाला काय सांगायचे सांगा. आपण आलो नदीपर्यंत. मोठ्या भावाने काय केलं की एका नावड्याला हाक मारली. नावड्याला म्हणाले श्रेय. नावडी आला. त्याला सांगितलं म्हणे काय करायचं. त्यामुळे मला पलीकडे जाऊन अलीकडे यायचं. येऊन आणतो म्हणे. हा नावीत बसला. काही बोलला नाही. नावीत बसला. पलीकडे गेला. अलीकडे आला. अलीकडे आल्याबरोबर उतरला. भाऊ तिथं समोर होता. पाण्यावरून चालणारा भाऊ तिथं होता. त्याच्या समोर उतरला आणि त्याच्या समोर त्यानं त्या नावाड्याला मुद्दाम विचारलं तुला किती पैसे पाहिजेत. किती पैसे. नावेत बसवून तुम्हाला पलीकडे नेलं पलीकडून मला अलीकडे आणण्याचं काम केलं. त्याच्याबद्दल तुला किती मूल्य द्यावं लागेल. त्यानं सांगितलं म्हणे मला 2 आणे द्या. जुना काळे बरं का. 2 आणे द्या म्हणजे लगेच नावाड्याला जाऊन 2 आणे देतात. सगळे नावाडे मला भांडायला येतील हे काय सांगितलं म्हणून असं नाही. हा नावाड्याला त्याला 2 आणे दिले. 2 आणे दिले. नावाड्याला सांगितलं होता तू जा. त्या भावाला त्यानं विचारलं म्हणे हे बघ बाबा काल तू नदीच्या पहिल्या तीराला चालत गेलो. पहिल्या तीरावरून अलीकडे आईल्या तीराला परत पाण्यावरून आलो. मीही आता नावेपासून पहिल्या तीराला गेलो. पहिल्या तीरावरून परत नावेत बसून आईल्या तीराला आलो. नावाड्यानं मला याच्याकरता किती पैसे मागितले. किती पैसे. 2 आणे. तो म्हणायला लागला 2 आणण्यात मला जे काम फार वेळ न घालवता करता आलं 12 वर्ष मातीत घालून गाडवा तेच काम करून आलाच म्हणे. 2 आण्याची विद्या मिळवली. 2 आण्यात जे मिळतं त्याच्याकरता एवढा कालावधी घालवणारा जो मनुष्य त्याला प्राप्त झालेली जी विद्या आहे त्या शास्त्राला आग लागो म्हणायला काय हरकत आहे. बोला शास्त्राची कनिष्ठला अशा लोकांच्याकडे असलेल्या शास्त्राचं अध्ययन आहे चिंतन आहे ज्ञान आहे ते सगळं निष्फळ आहे असं आपल्याला चिंतन करायला हरकत नाही. बरं का. ते वेगळ्या पद्धतीचा विचार आहे आणि याच्यातून आपल्याला शास्त्राला आग लागो शास्त्ररूपी नामाला आग लागो हे कोणत्या भूमिकेतून म्हणणं शक्य झालं त्याचा विचार स्पष्ट करता येतो. वेगवेगळ्या पद्धतीने विचार झालं. विशेष नामाला आग लागून हे बरोबर आहे उत्तर पक्ष झाला. शास्त्ररूपी नामाला आग लागून हे बोलणं बरोबर आहे हाही उत्तर पक्ष झाला. जगतरूपी नामाला आग लागून हेही बोलणं बरोबर आहे त्याच्याबद्दलचाही आपला उत्तर पक्ष झाला. आता आपल्याला जायचं आहे सिद्धांतामध्ये. थोडस सिद्धांत असं चिंतन करायचंय. सिद्धांत असं नाही उत्तर पक्ष रूपाबद्दलचा राहिलाय. रूपाबद्दलचा उत्तर पक्ष राहिलाय. रूपाचा उत्तर पक्ष करताना काय रूप चांगले असं म्हणणं होतं ना पूर्व पक्षाचं. रूप कोणतं रूप आपण त्या रूपामध्ये पारस्य रूप जलीय रूप तेजस रूप वायवीय रूप अंडजात रूप 84 लक्ष योनीचं रूप कोणतंही रूप असून हे रूप चांगलं आहे असा पूर्व पक्षाने जो विचार आपल्या समोर मांडला होता. सिद्धांत असं सांगतो रूपाला चांगलं म्हणण्याचं कारण नाही का. एकच कारण आमच्याकडे आहे हे रूप सगळं नाशिवंत आहे. कोणाचंही रूप जरी झालं तरी ते नाशिवंत आहे. या रूपाच्या बद्दल नाशाचा विचार आहे. अंडज आखे म्हणलंय बरं का. एकाच शब्दामध्ये आखे एवढं म्हणलं की त्या अंडज कोणत्याही रूपाचं महत्व राहत नाही. पार्थिव रूप असेल जलीय रूप असेल वायवीय रूप असेल तेजस रूप असेल कोणत्याही रूपाचा विचार करा कोणतंही रूप टिकणार नाही. 84 लक्ष योनीपैकी कोणता देह टिकणार आहे सांगा ना. कोणत्याही देहाचं चिंतन केलं तर हा देह टिकणार आहे अशा पद्धतीचं आपल्याला चिंतन करता येत नाही. मग देह मरणारच कोणाचाही देह असतो. भगवंताची भाषा घेतली आहे का अंतवंत इमे देहा हा इतकं शरीर इमे देहा अंतवंत हे सगळे देह अंतमान आहे. सगळ्या देहाला अंतमान आहे. म्हणून ज्ञानोबरांनी भाषात काय शब्द वापरले बघा. शरीर ज्या काढले नाशवंत स्वभाव आहे म्हणून एक वाचून घ्यावे पंडुकुमारा. शरीर जास्त इमे देहा हा भगवंताचा शब्द प्रयोग बहुवचनीय. इमे देहा हा अंतवंत हे सगळे देह अंतमान आहेत. इमे देहा हे देह सगळे असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी शरीर जास्त यावत शरीर त्या शब्दाचा अर्थ यावत शरीर शरीरत्व ही जाती ज्याच्या ज्याच्या ठिकाणी आहे अशी ती यावत शरीर नाशवंत शरीर जास्त नाशवंत स्वभाव शरीर जास्त तिने देहा हा अंतवंत नाशवंत आजले असं म्हणत असताना आपल्याला संतांनी आणि भगवंतांनी काय सांगितलं. ज्ञानोबराने परमात्मा काय बोलतात शरीराचा नाशवंत पण सांगतात. कोणताही देह टिकणारा नाही. कोणाचाही देह टिकणारा नाही. कितीही प्रयत्न करून देह टिकणारा नाही. आपला देह
चिरंजीव होऊन टिकला पाहिजे, कायम टिकला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करणारी माणसं नाही समजू नका. पण कोणाचा देह टिकलाय का? आजपर्यंत अनेकांच्या देहाचे चिंतन करा, कोणाचाही देह टिकत नाही, रूप टिकणार नाही. अनेकांची उदाहरण आपल्याला पाहायला सापडतात की बाबा या लोकांच्या बाबतीमध्ये नाशाचा विचार आहेच आहे. प्रयत्न केला ते शरीर टिकावं म्हणून प्रयत्न. एक उदाहरण मी नेहमी सांगतो. काय झालं, एक माणूस होता, मोठा विद्वान होता, शास्त्रज्ञान चांगलं होतं, तरी कुटुंब त्याचं, बायको, स्वतः आणि एक लहान एक नवजात मुलगा तरुण होता. संसार नुकताच सुरू झालेला, पाळण्यात मूल होतं. गावामध्ये काही कामा करता हा विद्वान गेला. विद्वान काम करून गावात घरी परत आला. दृश्य असं याला दिसलं की याच्या घरामध्ये कोणी नाही, बायको याच्या घरातली बाहेर कुठेतरी पाणी वगैरे आणायला गेलेली आहे. हा घरामध्ये यायला लागला तर घरातून एक भला मोठा साप बाहेर पडतो असं त्याला दृश्य दिसलं. धावत आत गेला, पाहिलं पाण्यातल्या पोराला त्या सर्पानं दंश केला होता. पोरग काळा निळं पडलं होतं, मरून पडलं होतं. माझ्या पोराच्या आतापर्यंत माझ्या संसारामध्ये आलेल्या नवीन या अंकुराच्या नाशाला कारण ठरणारा तो सर्प आहे असं लक्षात आल्यानंतर त्याला सर्पाचा सुरू झाला आणि सर्पाचा नाश करावा म्हणून काठी घेऊन तो त्या सर्पाच्या पाठीमागे धावायला लागला. मारा सर्पाला खेचावा. विचार असा आला, सर्पाला खेचण्याचा विचार येऊन तो असा त्या सर्पाच्या पाठीमागे धावत धावत रानापर्यंत गेला. तो सर्प याचा वेगानं धावतोय, गावातून बाहेर पडला, रानामध्ये तो सर्प गेला, आता सर्पाच्या पाठीमागे लागला आणि गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर गंमत अशी झाली, हळूहळू त्या सर्पाच्या कडे हा पाहतोय तर एकदम सर्पाचं रूप बदललं आणि त्या सर्पानं वाघाचं रूप धरलं. आता काठी घेऊन सर्प दिसल्यानंतर पाठीमागे धावणं शक्य हो, पण समोर वाघ हे म्हणल्यानंतर काठी घेऊन धावतो का त्याच्या पाठीमागे? दडायला लागलं, कुठेतरी लपलं पाहिजे वाटायला लागलं. काय चमत्कार आहे. आपल्या घरातून हा सर्प आपल्या पोराला दंश करून बाहेर पडला, माझं लागलं याचा तर म्हणे हा पुरा धावतो तर वाघ म्हणून आता इथे प्रकट झाला. काय करायचं विचार करायला लागला, दडून बसला. वाघ काय करतो बघायचं ठरवलं आणि त्या वाघाच्या रूपात समोरून येणाऱ्या एका मोठ्या जनावरावर त्या वाघाने झेप घातली, त्याला मारून टाकलं. मोठा बैलासारखा प्राणी त्याचा नाश केला. प्राण्याचा नाश झाला, घाबरला, वाघ चौताळलाय, रागावलाय. अशा वर्षामध्ये याच्या समोर आपण जाणं प्रगट होणं बरं नाही, लपून लपून बसायला लागला. तेवढ्याच गंमत काय झाली, त्या बैलाचा नाश झाला आणि हळूहळू तो वाघ रागाच्या अवस्थेत तिकडे तिकडे फिरता फिरता त्याचं तो वाघाचं रूप बदललं, एकदम 11 पुरुषाच्या रूपात तो प्रगट झाला. प्रगट झालेला तो पुरुष पाहायला की हा घाबरला आणि याच्याच दिशेनं तो निघाला. हा जिथं बसला होता पंडित त्याच्या दिशेनं तो पुरुष निघाला. येत असताना यानं पाहिलं असं काही जडगत नाही, आपल्याला हा नक्की मारणार असं लक्षात आलं. काहीतरी हा चमत्कार आहे, हा सामान्य सर्प नाही, हा सामान्य राजा नाही, हा सामान्य माणूस नाही, काहीतरी चमत्कार आहे असं वाटून तिथं असा समोर उभा राहिला. तो मनुष्य आला आणि तसं पुरुष आल्याबरोबर याने त्याला नमस्कार केला. म्हणे बाबा मी तुझ्या पाठीमागे लागलो होतो, चूक झाली, मला क्षमा कर, काही मला मारायचं वगैरे. त्याला सांगितलं नाही, तू कोण आहे सांग बाबा. सांग म्हणल्याबरोबर त्याला सांगितलं मला काळं म्हणतात म्हणे, मीच काळा पुरुष आहे, ज्याचं मरण ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे त्याच्याकडे त्या रूपानं मला जावं लागतं. तुझ्या पोराचं मरण सर्पदंशानं ठरलेलं होतं म्हणून त्याच्याकडे मला सर्पाच्या रूपात यावं लागलं. आता या महिलाचा नाश वाघाच्या रूपानं होणार होता, वाघाकडून होणारे ठरलेलं त्याचं कर्म होतं म्हणून त्याच्याकडे मला वाघाच्या रूपानं जावं लागलं. आता या रूपानं गावात निघालो म्हणून एका माणसाला मारायचे त्याच्याकडे मी निघालेलो आहे. या 11 रूपाने एका माणसाचा नाश ठरलेला आहे, त्याच्याकडे निघालो. माझ्याकडे येणार आहे म्हणून. कधी येणार त्याला सांगितलं, अजून त्याला उशीर आहे. कसे येणार? विद्वानाने काय विचार केला, हा ज्या रूपाने येणार आहे त्या रूपाचं जर ज्ञान झालं तर आपल्याला काहीतरी प्रतिबंध करता येईल ना, काहीतरी उपाययोजना करता येईल आणि मग आपलं मरण चुकवता येईल. असं झालं वाटलं. त्यानं विचारलं म्हणे कसं येणार, कसं येणार म्हणल्याबरोबर त्यानं सांगितलं म्हणे मी तुझ्याकडे मगरीच्या रूपात येणार. मगरीच्या रूपात त्यानं नमस्कार केला. ठीक आहे म्हणे या आता. काळ पुरुष पुढे निघून गेला. पंडित आपल्या घरी आला, पोराची उत्तर क्रिया केली. 8 दिवसाचा कालावधी जो काही गेला तर गेला. एका ऋषी बायकोला समजावून सांगितलं आपण इथं सगळं आपल्या शंभू गबाला आवरायचं आणि मारवाड प्रांतात जाऊन पाहायचं का. त्याला सांगितलं माझ्याकडे मगरीच्या रूपानं काळ येणार असं बोलला. तिथे जवळपास नदी आहेत आणि त्याच्यामध्ये मगर येण्याची शक्यता आहे. आपण मारवाड देशात गेलो तर तिथं नद्या नाही आणि नद्या नसलेल्या वाळवंटी प्रांतात तिथे जाऊन राहिल्याच्या नंतर आपल्याकडे मगर येण्याची शक्यता नाही आणि आपल्याला मरण नाही म्हणे. मी मरणारच नाही अशी माझी अवस्था करून घेण्याकरता
मला मालवणच्यात जाऊन राहायची इच्छा, मारवाड प्रांतात जायचंय. तर म्हणा कोणी वाटलं आपला नवरा कल्पजीवी झाला, कोणाला नकोय, आपण भरल्या कपाळाला जाऊ, कोणाला नकोय. चांगलं वाटलं तिला, ठीक आहे म्हणा जाऊ म्हणा. ते दोघं नवरा बायको सगळं सामान वगैरे घेतलं, आपलं जे काही होतं ते गेले मारवाड प्रांतात एका ठिकाणी मुक्काम केला, राहिले. राजाला तिकडच्या प्रांतात ते कळालं की बाबा अमुक अमुक एक मोठा विद्वान आपल्या प्रांतात राहायला आलेला आहे, आपण त्याला जवळ बोलवावं आणि आश्रय द्यावा. राजानं बोलावलं सांगितलं पंडित आमच्या आश्रयाला राहा. राजाश्रय मिळाला. नको कोणाला याला तर राजाश्रयाला राहायचं कबूल केलं. पंडित राजाच्या आश्रयाला राहिल्यावर पंडिताला राजानं काम दिलं, म्हणजे माझा मुलगा आहे त्याला शिकवायचं काम तुमच्याकडे, ठीक आहे म्हणे. 12 वर्ष गेली महाराज पंडित त्या पोराला शिकवत राहिला. वेगवेगळ्या शास्त्राचा अभ्यास त्याच्याकडून करून घेतला. पोरगे शास्त्र ज्ञानी झालं. राजाला आनंद झाला. उत्तरोत्तर पंडिताचा गौरव राज्यामध्ये वाढायला लागला. अशा अवस्थेमध्ये पुढं ते पोरग तरुण झालं. राजाचं पोरग तरुण झालं. त्याचं लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर लग्नाकरता त्या मुलीच्या गावाला जायचं होतं ऐका. आणि मुलीच्या गावाला जाताना या राजानं या पंडिताला सांगितलं म्हणे महाराज काय तुमच्या शिष्याचं लग्न ठरलं, तुम्हीच मुहूर्त काढून गेला, आपण सगळे लग्नाला जाणार आहोत. पंडित म्हणायला लागला आपण म्हणजे तुम्ही म्हणे मी नाही, मी येणार नाही. ज्या गावाला लग्नाला जायचंय तिथपर्यंत जाताना इथून रस्त्यात गंगा यमुना नर्मदे सारख्या नद्या आहेत म्हणला, आणि त्याच्यामुळे मला मगरीची भीती, म्हणून तरी माझं गाव सोडून इथे येऊन राहिलं. आता येईन कसा म्हणे तुमच्यावर, मी काही येणार नाही. राजाने सांगितलं नाही म्हणे पंडितजी तुमचा शिष्य तुम्ही आल्याशिवाय तुमच्या हातचे आश्चर्य पडल्याशिवाय याचं लग्न नाही. काय करायचं याचं लग्न होणार नाही, तुम्ही आले तर लग्न नाही तर लग्न नाही. राजाला त्याला सांगितलं मला मगरीची भीती आहे. राजा म्हणाला आम्ही एवढं वेळ असताना तुम्हाला मगर कसं खायलो म्हणे, आम्ही तुमची व्यवस्था करू चला. राजाला त्याला सांगितलं म्हणे राजे कुठेही नदी जर आली तर त्या नदीतून नावातून जायचं जर काम पडलं तर तुम्ही सगळं परिवार घेऊन जा, पण जिथं नदीचा संबंध नाही अशाच भूभागातून मला घेऊन जायची व्यवस्था करा. ठीक आहे म्हणे. राजाने तशी सगळी व्यवस्था करायचं ठरवलं. लगेच मी येणार येऊ नका ठरलं. प्रवास सुरू झाला. तेवढा येताना काय झालं एका दिवशी गंगेच्या काठीच मुक्काम पडला. गंगेच्या काठी मुक्काम पडला. मुक्कामावर योग असता त्या दिवशी पर्व काळ गेला. हा असं येतच असतं महाराष्ट्र काय बरोबर ते काळ गाठून आणतच ते पर्व काळाला. पर्व काळाच्या निमित्तानं गंगेच्या काठावर मुक्काम पडल्यानंतर राजाच्या परिवारातले सगळे रक्तदान करतात, दान धर्म करतात, कोणी जप करतो, सगळ्याचं धर्मकृत्य चालू झालं. पंडित ज्ञानी आहे, शास्त्रज्ञान आहे, गंगेचं महत्व ठाऊक आहे, पण पाहण्याकडे जायची तयारी नाही. गंगेचं समजलं कोण नको म्हणून थांबलं आपलं मुक्कामाच्या रावटीमध्ये. राजाने विचारलं येत नाही पण नाही म्हणे मला मजुरी सवय. ठीक आहे म्हणे तुम्ही कबूल केले माझ्या बरोबर येऊ नका बसायचं. राजाने त्याला बसवून ठेवलं तर निघून गेला. योग असा झाला तिथं दुसरा एक राजा आला. गंगेच्या काठावरच त्याचा तिथेच मुक्काम पडला. ठीक आहे. तर राजा दुसरा त्या राजाला गंगेत स्नान केल्याच्या नंतर हत्तीच्या तुलनेचं सोनं हत्तीची तुला करून सोनं दान द्यायचं राजाच्या मनात आलं. हत्तीची तुला आपली नाही हत्तीची तुला. हत्तीची तुला कशी करायची ते जुन्या काळामध्ये ते आतासारखी साधनं नव्हती मोठं मोठं वजन मोजायला. हत्तीची तुला करायची ती नागेत केली जात असते. काय करायचं नाव पाण्यात उभी करायची त्याच्यावर हत्ती उभा करायचा आणि नागेत हत्ती उभा असताना नाव किती बुडली तिथं खून लावून घ्यायची निशाणी लावायची आणि मग हत्तीला उतरवायचं आणि तेवढं भाडोभार जे द्रव्य द्यायचं असेल ते द्रव्य त्याच्यामध्ये टाकायचं. ते द्रव्य टाकत त्या वजनानं नाव हत्ती उभा असताना जेवढ्या खुणेपर्यंत पाण्यात बुडली होती तेवढ्या खुणेपर्यंत पाण्यात बुडली ती समजायचं हत्तीचं वजन झालं. हत्तीची तुला झाली. असं दान द्यायचं सोनं दान द्यायचं असं त्या राजानं ठरवलं. दुसरा राजा आलेला गंगेमध्ये उभा आहे नावेत सोनं आहे हत्तीची तुला आहे आणि एवढं सोनं राजाला दान द्यायचं आणि राजाने सांगितलं मला सत्पात्र ब्राह्मण पाहिजे त्याला दान द्यायचं आहे. राजाचे माणसं सेवक गावामध्ये हे त्या तटतीरावर जे कोणी जमलेले लोक होते त्यांना शोधायला लागले आणि कोणीतरी सांगितले इथे कामोकामुक विद्वान ग्रहस्थ चांगले सत्पात्र सज्जन आहेत त्यांना दान द्यायला हरकत नाही. राजाचे सेवक आले त्याने नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे असं आहे कामोकामुक राजाचे आणि सेवक आहोत राजासाहेब पाण्यात उभे त्यांना हत्तीच्या तुलनेचं सोनं दान द्यायचं. सत्पात्र शोधायला त्याने सांगितलं आम्ही तुमच्यापर्यंत आलो चला म्हणे ते दान घ्या. राजासाहेब पाण्यात त्यांना सांगितलं पाण्यात येत नाही म्हणे हत्तीच्या तुलनेचं सोनं घ्या नाहीतरी याच्यापेक्षा अजून काही देत असतं तर पाण्यात नाही म्हणे. ते सांगितलं आणि का बघा
राजाला जाऊन सांगितलं तर राजा सेवकांच्या बरोबर याच्या केला आणि म्हणायला लागलं चला ना मला गंगेत दान द्यायची इच्छा इथे येऊन मी देणार नाही. गंगेत दान द्यायचं गंगेमध्ये संकल्प करून घ्या हातावर पाणी सोडून घ्या म्हणजे सगळं द्रव्य तुमच्या मुक्कामाच्या गावाला पोहोचवायची सगळी व्यवस्था करतो चला ना. म्हणायला लागलं गंगेत येत नाही म्हणजे पाण्यात येत का मला मगरीची देते. राजा म्हणायला लागला असं कुठं असतं का कुठे गुडघा एवढ्या पाण्यात कमरे एवढ्या पाण्यामध्ये मगर येतो का येत ना म्हणजे तुम्ही चला आणि मगर आलाच तर आम्ही आहोत म्हणजे तुमची व्यवस्था करू सगळी व्यवस्था करू असं राजाने सांगितलं. दुतर्फा सैन्य उभं केलं महाराज. याच्या मुक्कामाच्या राहुतीपासून गंगेच्या पात्रामध्ये जिथं ती नाव उभी होती तिथपर्यंत दुतर्फा सशस्त्र सैन्य उभं आणि राजाने मधून त्याला पाण्यातून चालत चालत नेलं. गुडघा कंबर नाभी इतक्या पाण्यात राजा आला. नाहीतलं सोनं राजाने सांगितलं ब्राह्मणला संकल्प म्हणा हे सगळं सगळं सुवर्णदान तुम्हाला द्यायचं संकल्प म्हणा हातावर पाणी सोडतो तिथं लगेच बाजूला व्हा ना. त्याला पाण्यात नेला. पाण्यात त्याला संकल्प सांगायला सांगितला. त्यानं संकल्प सांगितला. त्यानं संकल्पाचं पाणी या राजानं त्याच्या हातावर सोडलं आणि पंडिताचा हात असा घट्ट धरला. पंडित म्हणायला लागला राजेसाहेब हे काय म्हणे संकल्प सोडला नाही सोडला द्रव्य मला दिलं आता हा करायचं कारण का हा विधी नाही ज्याला तुम्ही दान देता त्याचा हात असा घट्ट पकडावा विधी नाही म्हणे काही कशा करता माझा हात पकडला. त्याने सांगितलं पंडितजी ओळखलं नाही का म्हणे हा ओळखलं नाही. अरे तुमच्या पोराकडे सर्परूपाने आलेला कोण मीच आहे म्हणायचं. त्याने सांगितलं म्हणे मग माझ्याकडे मगरीच्या रूपाने यायचं तुम्ही कबूल केलं होतं काळ पुरुष हात काळच आहे म्हणे माझ्याकडे मगरीच्या रूपाने येणार होतं ना म्हणे काय होईल त्याला उशीर गुतला विलंब काय म्हणे मगर व्हायला मला अरे तुझ्या देखत सर्पाचं रूप सोडून मी वाघ होऊ शकतो. वाघाचं रूप सोडून 11-11 वर्षाचं रूप तुझ्यासमोर मी धरू शकतो. आता तुझ्या समोर राजाचं रूप सोडून मला मगर व्हायला किती वेळ आहे. त्याला क्षणात मगरीचं रूप घेतल्यानंतर पंडिताला पाण्यामध्ये सोडून नेलं. उदाहरण संपलं. विचार काय करायचा आपल्याला त्या पंडितानं आपलं मरण चुकवाय करता म्हणू नका रूप रक्षणा करता असं म्हणा आपल्या उदाहरण आपल्या चिंतनामध्ये बसण्याकरता रूप रक्षणा करता पंडितानं केलेला प्रयत्न एवढा मोठा प्रयत्न असूनही तो सफल झाला का. पंडिताचा हा प्रयत्न जर सफल होत नसेल तर तुमचं आमचं काय गोळ्या खाणं त्याच्यानं काय मरण चुकणार आहे का मला चुकत नाही. सामान्य प्रयत्नानं नाही विशेष प्रयत्नानं तपासण्याच्या प्रयत्नानं कल्पकल्प केलेल्या तपासच्या प्रयत्नानं सुद्धा नवे घातयाही पाया पडता नक्की गताही बंद सुद्धा मरण आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या पाया पडूनही ते सोडवता येत नाही. शरीर मरणारच आहे रूपाचा नाश होणारच आहे. पण जे रूप नाशिवंत आहे त्या नाशिवंत रूपाच्या बद्दल चांगलेपणाचा भाव मनात धरता येतो का नाही. रूपही चांगलं नाही नाम चांगलं नाही ते व्यक्तिविशेषाचं नाव असेल ते शास्त्र रूपी नाव असेल ते जगत रूपी नाव असेल तरीही चांगलं नाही. आणि रूप कोणाचंही जरी असलं पार्थिव असेल जलीय असेल तैजस असेल वायवीय असेल अंडचारज असेल 84 लक्ष योनीपैकी कोणत्याही योनीचं असेल पण रूप चांगलं नाही कारण ते नाशवंत आहे. हा एकच हेतू उत्तर पक्षाने आपल्याला सांगितला. आता उत्तर पक्षाने नाव आणि रूपाची अयोग्यता सांगितल्याच्या नंतर त्या नाव आणि रूपाला जळ म्हणजे आग लागो असा जो सिद्धांत तुकाराम महाराजांनी सांगितला. नाम रूपाच्या नाशाचं काय महत्व आहे का. नामाचं महत्व कळालं नाम महत्वाचं नाही कळालं. रूपाचं महत्व पूर्व पक्षानं सांगितलं रूप महत्वाचं नाही हे उत्तर पक्षानं सांगितलं. आता नाम रूपाला आग लागण्याचं काय महत्व आहे ते आपल्याला सिद्धांताचं चिंतन करायचं उद्याला पाहू.